आज शेतात गेल्या गेल्या एवढं मोठं काम आपल्याला करावं लागेल असं काही वाटलं नव्हतं. तर कसं आहे पब्लिक, जय श्रीराम. मी तुमचा लाडका ओमदा धोंडे. तर आपण आलतो आज मक्काच्या रानामध्ये. तिथं आपल्याला मक्का सोंगून टाकलेली होती, पण अर्ध्याच्या वर ती आपल्याला अशी गोळा करून टाकायची होती. फक्त कंदडे ठेवायचे होते, कंदडे वाळून द्यायचे होते. वाळून दिल्यावर त्यांचं मावचर जादा भरतं म्हणून ही पुढची राहिलेली मक्का आपल्याला गोळा करून वळी घालायची होती गायसाठी. गायला चारा लागून उन्हाळ्यात. आता तर हिरवं रान आहे, पण उन्हाळ्यात काही राहणार नाही. तर कसं काय विषय, हे पहा असं खाली टाकून द्यायचं, याच्यावर खाली कणस टाकायला आणि वरती वळी घालून द्यायची. आणि आपण पेंड्या बांधून ठेवलेल्या आहे, कारण की कणस टाकल्यावर त्याच्यावर पेंड्या टाकायला लागेल. कारण की पाऊस जर आला तर कणस वल्ले होईल. मग पेंड्या टाकल्याने ते पाणी पेंड्यावर पडून खाली येईल, म्हणून आपण अशा पेंड्या बांधून घेतलेल्या आहे. तर कसं आहे, बरं आहे तुम्ही, आपण पण बरं आहे. लय कामं करावं लागते. नाथखोळा, कन्नड धुळा, म्हणजे ते जळगाव धुळा आहे, पण आपल्याकडे कन्नडचं आहे आपण. तर काही विषय नाही. सूर्यास्त एकदम बेस्टपैकी झालेलं आहे. आता 5-5:30चा टाईम आहे. आता आपण राहिलेलं थोडंफार काम कंप्लीट करून घेऊ. तर काय विषय, तुम्ही लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चाला. व्हिडिओला म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करत चाला, आणि व्हिडिओला लाईक बिक शेअर करत चाला. आपले व्हिडिओ आवडत असेल तर आणखीन शेअर करा. तर भेटू मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की सबस्क्राईब करा पब्लिक. काय विषय, इमेज गावठी.